हस त्यांची इकडे तयारी चालू आहे. इकडे हा काय बनलाय विठ्ठल. कुठलं गाणं लागतं? हा भारी वाटतं रे. सूट होता मला माका. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन. सो मित्रांनो, सध्या होळीचे दिवस चालू आहेत आणि आजचा होळीचा 5वा का 6वा दिवस असेल. आणि आज आपल्या इथे धुळवड आहे. म्हणजे आज नाटक असणार आहे आज रात्री आणि उद्या पहाटे धुळवड असणार आहे आपल्या होळीची. सो आजचा होळीचा म्हणजे मी पहिला व्हिडिओ करतो आहे, कारण स्टार्टिंगचा म्हणजे होळी घालतानाचा व्हिडिओ मला करता आला नव्हता. ॲक्च्युली मी आउट ऑफ टाऊन होतो, म्हणजे बाहेर होतो, त्यामुळे मी केले नाही होते. सो त्यानंतर 2 दिवसानंतर गावी आलो आणि त्यानंतर मग रोमटच दाखवायची होती, त्यामुळे ते काय व्हिडिओ केले नव्हते. आज डायरेक्ट धुळवडीचा व्हिडिओ करतो आहे. सो चला, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली काय असणार आहे, आता आपण चव्हाट्यावरती चाललोच आहोत. आता चव्हाट्यावरची तयारी बघणार आहोत, त्यानंतर मग रात्री रोमटं बघणार आहोत. रोमटात अवतरणारी वेगवेगळी सोंगं बघणार आहोत, नाचणार आहोत, धमाल करणार आहोत, वाजवणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण नाटक बघणार आहोत. नाटक कोणचं असणार आहे हे तुम्हाला पुढे पुढे सांगणार आहे. नाटक कलाकारांची भेटणार आहोत. सो हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर फायनली जर रात्री बॅडलाईट जर नसेल तर मग सकाळी पहाटे देवळात जातानाचा, म्हणजे आपले देव चव्हाट्यावरून देवळात जाणार आहेत, तो एक व्हिडिओ असेल. सो हे सगळं आपण आत्ता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आता आपण ऑन रोड आहोत आणि आपलं चव्हाट्यात तिकडे मंदिर आहे. हे हा चव्हाट आहे आणि तयारी चालली आहे. चला जवळून मला दाखवतो. सो मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता टाईम झाला आहे 9चा. सो समोर आपले बघताय आता 9 चालू आहे समोर. आणि आपले देव इथे आहेत. इथे मंडप बांधलेला होता आणि देव इथे थांबलेले आहेत. सो नाटकांचाही मंडप, नाटकांचा समोरचा आणि त्याबद्दल नाटकी लोक रंगरोगटी करतात, त्याचे मंडप बांधून झालेले आहेत. बॅकग्राऊंड वगैरे फक्त बांधायचे अजून. सो मित्रांनो, ऑलमोस्ट तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि छोटी मोठी आता तयारी माझ्या मागे बघते मी चालू आहे. सो आता डायरेक्ट भेटूया रात्री रोमटाला. रोमटाला पण धमाल येणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वजण मजा करणार आहेत. तेव्हा भेटूया. तर मित्रांनो, आता आपण पावणेदेवीच्या मंदिरामध्ये आहोत आणि आजच्या रोमटामध्ये जे सोंग घेणार आहेत त्यांची इकडे तयारी चालू आहे. इकडे हा काय बनला आहे विठ्ठल, याची पण इकडे तयारी चालू आहे. हा आमचा तनू मनी हाईस्टचं नकाब घातला आहे. आणि तिकडे हा बघा, तू कोण झाला रे? धनगर झाला. अच्छा. सो हे आमचे मेकअप आर्टिस्ट देऊ लगेच लवलो. सो अशा प्रकारे रोमटाच्या सोंगांची तयारी इकडे चालू आहे. काय हनुमान खाया? अरे हनुमंताची तयारी चालू आहे. सरज, तू काय झालं गो? रखमाई झालं. हां, विठ्ठल आणि रखमाईचा बरोबर.
अरे काय झालं कशी हो डायरेक्ट आफ्रिकेतनं जाईल हे तुझ्या पात्राचं नाव काय दिल्याने तुका काय नाही डायरेक्ट फक्त हे दणकावून करतात ना अजिबात थांबायचं नाही सो मित्रांनो आता आमच्या तनुने जे मनी हायसचं जे मास्क घातलं होतं ते आता मी घातलंय हे कसं ओळखा होतं रे मका चाललंय मी चोरी करूक जाते आता काय करू जातं चोरी होय होय म्हणजे माझं गाणं बॅकग्राऊंडला कुठलं गाणं लागतं हां अरे वाटतं रे सूट होता मला माका आता आपण पोचलो आहेत आपल्या चव्हाट्यावरती आणि या ठिकाणी नाटकी रंगत आहेत आणि या ठिकाणी आता नाट्यप्रयोगाचं इथून सादरीकरण होणार आहे त्याआधी रोमटं असणार आहेत ते आपण आता बघूया
कावळांचा तांबडा काढून लक्ष्मी घ्यायची आणि रुक्मिणी घ्यायची.
एक रोमट तर झालेलं आहे आणि आता गुरुवाडीतील रोमट आता चालू आहे आणि आता आपण बघतोय गुरुवाडीतून हे रोमट चालू झालं आहे. इथे जरा अंधार आहे बारीक सारीक, त्यामुळे नीट दाखवून येत नाही. पुढे दाखवतो. आता आपण आलो आहोत दशावतारी मंडळी जिथे रंगरंगोटी करतात तिथे, म्हणजे मेन दशावतारीचा मंडप आहे त्याच्या बॅक साईडला. सो इथे ओमकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आपल्या इथे आज चव्हाट्यावरती होणार आहे. आणि इथे आपण समोर बघताय की इथलीच नाट्य कलाकार आपली रंगरंगोटी करत आहेत. सो आता थोड्या वेळात आत्ताचं रोंबाट चालू आहे गुरुवाडीचं आणि त्यानंतर मग आता नाटक चालू होईल. तेही तुम्हाला काही काही क्षण नाटकाचे दाखवीनच. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहेत नाटक बघायला. आताच थोड्या वेळापूर्वी नाटक चालू झालं आहे. सो थोड्या वेळ आपण नाटक पण बघूया. माझा मित्र वसुदेव आणि देवकी यांचा शुभविवाह थाटामाटात या कौसानं घडविला. शुभविवाह पार पाडल्यानंतर वधू वराची भूमीजवळ कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. आज या कौसाचा हाडवैरी त्या गोकुळाच्या ठिकाणी रत्नभाव वाहतोय. त्या कृष्णाच्या वा मग ब्रह्मचर्य आहे, विलंब नकोय. माझा सुने या माता मुलापर्यंत माझ्या मित्राला तुमची इच्छा निघालो मी.
पाहिल्यानंतर काना तर दिसत नाही तो नाही, पेंडही कुठे दिसत नाही. नेहमीच झालंय एकत्र भेटायचं ठरवतोय आम्ही खरं, पण पाहिल्यानंतर कोणीच दिसत नाही. अरे काना, बाबा, ओ बाबा, काय मारते ही, काय मारते? बघितलं ना, एक दिवस समजा तुम्ही नसलात, बाबा काय मारते ही, अगदी दुखतंय. आणि कालीने मारलेलं ना अजून दुखतंय. हो बाबा, बाबा बघा तरी राजाबाईनं काय बनवून आणलं, वास येतोय. काका वास येत असेल तर मला नको. नको नको अरे चांगला वास येत असेल तर नको. अरे ऐक तरी मला सांग, कधीपासून लक्ष